आज महाशिवरात्री 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी रात्री 12 वाजल्यापासून भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मंदिरावर फुलाची आरास करण्यात आलेली आहे, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। रात्रीपासूनच भाविक दर्शनासाठी या ठिकाणी रांगेत थांबलेले आहेत। महिलांची स्वतंत्र रांग आहे, पुरुषांची स्वतंत्र रांग आहे। तसेच तात्काळ दर्शन करायचं असेल तर 100 रुपयाचा पास देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे असतील, पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर, किती वाजता बारीला लागला होता आणि कधी दर्शन झालं आणि काय सांगताना? आम्ही सकाळी 4:45 वाजता दर्शनाच्या लाईनला लागलो, सहकुटुंब सहपरिवार, आणि आत्ता आमचं दर्शन झालं। आता जवळपास 6:45 वाजलेले आहेत। वैद्यनाथाचं दर्शन करून आनंद वाटला। काय साकडं घातले शेतकऱ्यांसाठी, काय मागणी केली देवाकडे? आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर दर्शन घेताना प्रभू वैद्यनाथाला हेच साकडं घातलं की शेतकऱ्यांचं जे काही कष्ट आहे ते कमी होऊन त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये आर्थिक विकास हो, ही एक साकडं घातलं। आणि समाजामध्ये जे काही दूषित वातावरण होत आहे ते सर्वांना सद्बुद्धी देव आणि समाजातला सलोखा आणखीन घट्ट कसा होईल याची मी मागणी वैद्यनाथाकडे केली। परळीच नाही तर राज्यातून या ठिकाणी दर्शनासाठी भाविक येत असतात। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।